येस मॅडम. हो मॅडम. पहिलं तर सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन, आजचा काउंट चांगला आहे. 35 स्टुडंट जॉईन झाले. आपण स्टार्ट करूया. 7th युनिट चालू आहे आपलं, प्रॉब्लेम सॉल्विंग. बरोबर ना? इज इट राईट? येस. ओके. तर मला कोणी सांगू शकेल का, व्हॉट इज प्रॉब्लेम सॉल्विंग? काय असतं प्रॉब्लेम सॉल्विंग? काय होतं? काय करतो आपण प्रॉब्लेम सॉल्विंग मध्ये? एनीवन? एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधतो. ते शोधताना आपण काय प्रोसेस करतो? प्रॉब्लेमचं अनालिसिस करतो की काय प्रॉब्लेम आहे आणि मग त्याला वेगवेगळ्या पद्धतीने कसं सॉल्व्ह असं करतो. होय. कोणाचं माईक चालू आहे? जे इनपुट्स देतात त्यांनीच माईक ऑन करा आणि ज्यावेळेस त्यांचं बोलणं होईल त्यांनी ऑफ करून द्या. आणि एक वेळ एकच बोलेल याचा प्रयत्न करा. ओके. आय थिंक प्रदीप सर बोलत होते ना? हो मॅडम. ओके. म्हणजेच तुम्ही थिंकिंग केलं? हा, म्हणजे अनालिसिस करताना म्हणजे सॉल्व्ह करताना ऑफकोर्स थिंकिंग करायला लागेल, राईट? एक्झॅक्टली. प्रॉब्लेम सॉल्विंग refers to cognitive process of finding solution to the specific issue or the challenges. It involves recognizing a problem, defining it, generating potential solution, evaluating this solution, and implementing the best course of action. This process often requires critical thinking, creativity, and decision making skill. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला थिंकिंग करावी लागते. आणि एखादा प्रॉब्लेम काय आहे तर त्याच्या कन्सेप्ट काय असतात? तर एखादा प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा, तर आपल्याला त्यासाठी काय काय करावं लागेल? प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन करावी लागेल. बरोबर? एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय कसं करतो? हा. आता समजा की तुमचा फॅन बिघडला. हॅलो, कोणाचा व्हॉइस चालू आहे? डिस्टर्ब नका करू प्लीज, लिंक तुटते. एखादा प्रॉब्लेम असेल, फॅन बिघडलाय आपला, तर आपण काय करतो? फाइंड आउट करतो की काय झालं एक्झॅक्टली. पहिलं इलेक्ट्रिसिटी आहे का चेकआउट करतो. बरोबर? आपला फॅन बंद पडला, आपल्याला ठाऊक नाही की काय झालेलं. लाईट गेली का? लाईट आहे पण तरी फॅन चालत नाही. तर आपण प्रॉब्लेम एक्झॅक्टली काय आहे तो फाइंड आउट करतो. मग प्रॉब्लेम फाइंड आउट केल्यानंतर आपण काय करतो की सोल्युशन, काय सोल्युशन आहे ह्याकडे वळतो. इव्हॅल्युएटिंग द सोल्युशन. जर समजा लाईट आहे पण तो स्विच वर्किंग नाही, मग आपण काय करतो? आपण दुसऱ्या स्विचला लावून पाहतो, सोल्युशन पाहतो की काय करता येईल. आणि मग तो सक्सेस झाल्यावर समजा अडचण असेल, काय असेल, आपण कसं तरी ऍडजस्ट करून फक्त चेकआउट केलं की फॅन चालतोय तिकडे. मग आपण काय करतो की हा आता चालतंय, मग तो फॅन तिथे व्यवस्थित कसा लागेल त्याचा प्रयत्न करतो. आणि मग तिथं लागल्यावर तुम्हाला हवा मिळते का, तुम्हाला एअर मिळतीये का तिथे, हे चेकआउट करता. म्हणजेच काय करता तुम्ही? रिव्हिविंग अँड रिफ्लेक्टिंग. जे सोल्युशन शोधलंय ते बरोबर आहे का. बरोबर? येस मॅडम. हा. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रॉब्लेमचे आस्पेक्ट काय ते विचारलं जातं, तेव्हा तुम्हाला हे पॉइंट्स लिहायचे की प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन, मग प्रॉब्लेम डेफिनेशन, क्लिअरली डिफाइनिंग द प्रॉब्लेम. तुम्हाला कळलंय की फॅन बंद पडला, हे आयडेंटिफिकेशन झालं. मग प्रॉब्लेम डेफिनेशन मध्ये काय तुम्ही क्लिअरली फाइंड आउट करता की एक्झॅक्टली झालंय काय. मग जनरेटिंग सोल्युशन, इव्हॅल्युएटिंग सोल्युशन, म्हणजे जे सोल्युशन्स आहेत त्यातलं कोणतं चालणार आहे, मग ते इम्प्लिमेंट करता. आणि ते इम्प्लिमेंट केल्यावर त्याचा रिव्ह्यू बघता, रिफ्लेक्ट करता, अंडरस्टँड करता की ते चालतंय का, ते योग्य आहे. मग त्याच्यानंतर असतो नेचर ऑफ प्रॉब्लेम. प्रॉब्लेमचं नेचर कसं आहे? कॉग्निटिव्ह प्रोसेस,
डायनॅमिक, कॉन्टेक्स्ट डिपेंडंट, क्रिएटिव्ह अँड इनिव्हेशन, इंडिव्हिज्युअल, कोलॅबोरेटिव्ह आणि गोल ओरिएंटेड हे नेचर असतं. मग कॉग्निटिव्ह प्रोसेस मध्ये काय, द प्रॉब्लेम सॉल्व्हिंग इन्व्हॉल्व्स मेंटल ऍक्टिव्हिटीज. काय काय मेंटल ऍक्टिव्हिटी, रिझनिंग, आपण कारण शोधतो, क्रिटिकल थिंकिंग, डिसिजन मेकिंग, हे करू का ते करू. इट रिक्वायर्स द यूज ऑफ नॉलेज, एक्सपिरियन्स अँड लॉजिकल थिंकिंग टू अराईव्ह ऍट सोल्युशन. त्या सोल्युशन पर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्याकडे अवेलेबल असलेलं नॉलेज वापरता तुम्ही, तुमचे बॅक एक्सपिरियन्स, पास्ट मध्ये त्या प्रॉब्लेमला काय सोल्युशन मिळालं ते पाहता आणि तसंच पुन्हा रिपीट करता. लॉजिकली थिंक करतात, अरे काय करता येईल आता ह्याच्या पुढे. लॉजिकली थिंक करता की हा स्विच चालू नाही, हा स्विच बोर्ड चालू नाही तर दुसरीकडे ट्राय करू का, लाईट तर दिसतीये. डायनॅमिक म्हणजे स्थिती बदलत असते. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऑफन रिक्वायर्स गोइंग बॅक ऑन फोर्थ बिटवीन स्टेप, रिइव्हॅल्युएटिंग सोल्युशन अँड मेकिंग इटरेटिव्ह ऍडजस्टमेंट केली आपण. नंतर कॉन्टेक्चुअल डिपेंडंट, द नेचर ऑफ द प्रॉब्लेम अँड द अप्रोप्रिएट सोल्युशन कॅन वेअर widely depending on the context, including factors such as the complexity of the problem. म्हणजे वॉल फॅन ह्याचा टेबल फॅन असेल तर तुम्ही उचलून इकडे तिकडे करू शकता, सिलिंग फॅन असेल तर करू शकाल का? नाही. नाही करू शकत. म्हणजे कॉन्टेक्स्ट, संदर्भ बदलतात. मग क्रिएटिव्हिटी लागते का? हे सगळंच काहीच झालं नाही तर मग तुम्ही थोडंसं डोकं वापरतात, अरे लाईट आहे, स्विच, लाईट गेलीये, लाईट आहे, स्विच बदलले, चालू झालंय, चालू होत नाही तरी फॅन, स्विच बदललाय तरी, इथं वर्किंग आहे, दुसरं एखादं इन्स्ट्रुमेंट लावून पाहता तुम्ही, त्या स्विचला तर दुसरं इन्स्ट्रुमेंट चालतं, मग हे का नाही चालत. मग त्यावेळेस तुम्ही क्रिटिकल थिंकिंग करता की अरे काय प्रॉब्लेम आहे बाबा, मग तुम्ही खोलण्याचा प्रयत्न करता, पाती हलवण्याचा प्रयत्न करता. बरोबर? येस मॅम. मी जे सांगते ते कळतंय ना? हो हो. डोक्यावरून चाललंय. कोणाचं तरी माईक चालू आहे, प्लीज ऑफ कराल का? त्यानंतर इंडिव्हिज्युअल और कोलॅबोरेटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कॅन ऑकर ऍट बोथ इंडिव्हिज्युअल आणि ग्रुप लेवल. कोलॅबोरेटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग इन्व्हॉल्व्स शेअरिंग आयडियाज, पर्स्पेक्टिव्ह अँड एक्सपर्टीज टू डेव्हलप मोर रोबस्ट सोल्युशन. म्हणजे खूप चांगलं सोल्युशन शोधण्यासाठी कधी ऑफिस मधलं एखादं टास्क असते, ती ग्रुप मधली असते, ग्रुप मध्ये तो सॉल्व्ह करायचा असतं आणि ग्रुपमध्ये तुम्ही डिस्कस करून त्या प्रॉब्लेमला सोल्युशन मिळवण्याचा प्रयत्न करता, तेव्हा ते एकत्रितपणे केलं जातं. गोल ओरिएंटेड म्हणजे जर आता तुम्हाला एक्झाम मध्ये सक्सेस मिळवायचंय तर तुमची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कशावर असेल की जे मी शिकलंय ते कशा पद्धतीने मी रिपिटेशन केलं पाहिजे, कशा पद्धतीने ते क्वेश्चन पेपर सोडवला पाहिजे आणि एक्झाम पर्यंत माझी एक्झामशी रिलेटेड जी स्टडी व्हायला हवी त्यासाठी मी काय काय स्टेप्स घेतल्या पाहिजे. म्हणजे तुम्ही गोल ओरिएंटेड सोल्युशन शोधताय. बरोबर? नंतर फीडबॅक आणि लर्निंग. फीडबॅक म्हणजे काय, जे सोल्युशन तुम्ही शोधलंय, तुम्ही अप्लाय केलं, त्याच्यातून तुम्हाला बेनिफिट मिळालंय का? जर बेनिफिट मिळालं नाही तर तुम्ही मग ते दुसरं सोल्युशन शोधता. जर मिळालं असेल तर तुम्ही लर्न करतात की अरे हे असं आहे का, असं सॉल्व्ह केलं, मग पुढच्या वेळेस जर सेम प्रॉब्लेम आला तर तुम्ही ते ट्राय करून पाहता. ओके, राईट. सिग्निफिकन्स इन कॉग्निटिव्ह. ओके, कोणाला काही बोलायचंय का, ह्याच्याशी रिलेटेड काय हवंय का, की काही कळालं नाही? आतापर्यंत जे सांगितलंय ते कळतंय? गुड टू गो? येस. येस येस मॅम. सगळ्यांनी इनपुट्स द्या, इंटरॅक्टिव्ह करा लेक्चर, तेव्हाच तुमच्याही लक्षात राहील. तुम्ही पण काही इनपुट्स दिले तर तुमच्याही लक्षात ते चांगल्या पद्धतीने राहील. ओके, सिग्निफिकन्स इन कॉग्निटिव्ह प्रोसेस. काय काय महत्वाचं आहे कॉग्निटिव्ह प्रोसेस मध्ये? काय काय होतं जेव्हा तुम्ही एखादा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कडे प्रयत्न करता? तुम्ही रिझनिंग करता, लॉजिकली थिंकिंग करता,
त्याच वेळेस जे तुमचे पास्टचे एक्सपिरियन्स मेमरीमध्ये असतात ते तुम्ही पुन्हा काढता, त्याचा प्रयत्न करता, जे लर्निंग होते त्याच्यातून तुमची. एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, गाडीचा असू शकतो, लेडीज काही घरातले शिवणकाम असू शकतं, स्वयंपाक असू शकतं. प्रत्येक ठिकाणी आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करत असतो. समजा भाजीत मीठ जास्त पडलंय, मग गेल्या वेळेस कोणाचं तरी सांगितलं किंवा शिकवलं गेलं असेल की मग बटाटा टाकायचा, मग त्याच्यामुळे मीठ कमी होतं किंवा त्याचं प्रमाण वाढवायचं. हे मागचं लर्निंग झालेलं असतं, मग त्याचा युज होतो. मग जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो तेव्हा अटेन्शन फोकस लागतं का? येस मॅडम. लागतं का? हो, का लागतं? कारण अटेन्शन नाही दिलं तर मग आठवायला पण लागेल ना की मी काय प्रॉब्लेम होतो, म्हणजे मागच्या वेळेस मी काय सोल्युशन ट्राय केलं होतं. म्हणजेच तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय काय युज करता, कोणत्या कॉग्निटिव्ह प्रोसेस तुम्ही युज करता? क्रिटिकल थिंकिंग, पास्ट एक्सपिरियन्स. लर्निंग करता का नाही? लर्निंग, येस. हे जे समोर आहे मी शेअर केले त्यात आहे तेच सांगितलं. रिझनिंग करतो, लॉजिकली राईट, विचार करतो आपण. त्याचे कारण, रिझनिंग याचं कारण काय असू शकतं हे फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. काय मेमरीत आहे पास्ट मध्ये, त्याच्याशी रिलेटेड आजूबाजू काय आहे का जे आपण कधी ट्राय केलं होतं, ते मेमरीतून आपण काढतो, रिकॉल करतो त्याची आणि पाहतो होतंय का. नंतर त्या प्रॉब्लेमवर फोकस करतो, का नाही सॉल्व्ह होत, काय राहिलं, काय मिस्टेक आहे माझ्याकडे, किंवा काय अजून जो गॅप आहे फाइंड आउट करायचा आपल्याला. ह्या सगळ्या गोष्टी सिग्निफिकन्स. Adoption and flexibility. Cognitive flexibility. Problem solving encourages cognitive flexibility, allowing individual to adapt a new information, shift strategies, and approach problem from different angle. This flexibility is essential for adjusting to change and managing uncertainty. एखादं एक्झाम्पल देऊ शकता का कॉग्नेटिव्ह फ्लेक्झिबिलिटीचं? एनीवन? की एखादा प्रॉब्लेम तुम्हाला फेस झाला, अगोदर तुम्ही म्हणजे जसं जसं आपली डेव्हलपमेंट होत असते तसं जसं आपली प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे हे वाढते, रेंज वाढते. राईट. म्हणजे समजा आता एखादी बाईक असेल जी बटन स्टार्ट आहे, तर म्हणजे आपला एक्सपिरियन्स असतो की बटन स्टार्टने नाही होते, मग आपण कधी कधी किक मारून बघतो तर तरी पण नाही चालू होत. म्हणजे आपल्याला बेसिकली पहिलं असं असतं की बटन स्टार्ट नाही होत तर किक मारल्याने चालून जाते, पण समजा किक मारून पण चालू नाही झाली, मग कोणीतरी प्लग वगैरे खोलून बघतं किंवा पेट्रोल उघडून बघतो किंवा ते आता नवीन लोक जे पुश करतात गाडीला वगैरे ते ट्राय करतो आपण. सो ऑल गाडी वाकून दस. हा, गाडी वाकून वाकून वगैरे. राईट, राईट. एक्झॅक्टली. म्हणजे आपण काय करतो, ऍड ऑन करतो, काय करता येईल, अजून काय टाकता येईल त्याच्यात. मग क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन, कोण मेकॅनिक बनून जातं, मग रोडवरच बाईक खोलून स्वतःचे जे काय ठेवलेले हे असतात, टूल्स असतात, त्याचा युज करून. राईट. तर ही झाली क्रिएटिव्ह आणि इनोव्हेशन. डिसिजन मेकिंग अँड जजमेंट. थिंकिंग डिसिजन मेकिंग साठी लागते की नाही, आणि जजमेंट. इव्हॅल्युएटिव्ह skills. Problem solving involves evaluating options and making decisions based on available information and anticipated outcomes. This enhances judgment and the ability to weigh different factors and potential consequences. Risk assessment. Effective problem solving includes assessing risk and benefits. This process sharpens decision making skill by helping individual to consider and manage potential skill and uncertainties. रिस्क असेसमेंट असते की आपण हे उचलू शकतो का, आपण हे करू शकतो का. आज तुम्ही सगळे वर्किंग आहात तरी तुम्ही मास्टर सायकोलॉजीला ऍडमिशन घेतलं, रिस्क घेतलीये तुम्ही, कारण की तुम्हाला ऑफिस सांभाळायचंय, घरातले रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पण त्यातूनही तुम्हाला काहीतरी शिकायचे म्हणून तुम्ही इथे आहात ना. रिस्क घेतली ना, तुम्ही फीस भरली ना. हॅलो. हो हो मॅडम. रिस्क असेसमेंट करतो की नाही आपण, एखादा प्रॉब्लेम आहे मग आपण
विचार करतो की हे मी करू शकतो का? जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेत होता तेव्हा तुमच्या मनात ही गोष्ट आली का? याचा विचार केला का तुम्ही? येस मॅडम, पॉसिबल म्हणजे आपण पैसे भरलेत, आता आपल्याकडनं होईल की नाही, मग समजा नाही झालं तर मग आपले पैसे वाया जातील वगैरे. सो त्या ऑल दॅट रिस्क कम्स इन द पिक्चर. हा, आणि त्याच्यातून तुम्ही इव्हॅल्युएटिव्ह स्किल पण हे केलं ना, फाइंड आउट केलं की तुमच्यात ते स्किल आहे का ह्या. म्हणजे मला माहिती नाही कोणाच्या येत, पण ओपन युनिव्हर्सिटीमध्ये जास्त करून ज्यांना आता ऑफलाईन जाऊन शिकता येणार ना, अशी जास्त स्टुडंट असतात, आय थिंक सो. तर त्याच्यामध्ये तुमची जी मोटिवेशन आहे, तुमचं जे स्किल आहे की नाही मी हे करू शकतो, एवढं सगळं सांभाळून पण मी ह्या एज्युकेशनला वेळ देऊ शकते, हे तुम्ही इव्हॅल्युएट केलं की नाही? इज इट राईट? Yes, ma'am. Perfect. गुड. चलो, सगळ्या स्टुडंटला आपली मतं मांडण्याचा पूर्ण हे अधिकार आहे इथे. तुम्हाला हवंय ते बोलू शकता, म्हणजे आपल्या स्टडीशी रिलेटेड. सगळ्यांनी इनपुट द्या. मला खूप आज बरं वाटले की आज खूप सारे स्टुडंट प्रेझेंट आहेत. 69 म्हणजे आजचं 4थं लेक्चर आहे आणि फर्स्ट टाइम मला एवढे सगळे स्टुडंट भेटले ऑनलाईन. ऍक्च्युली आज सरांनी नवीन टाकलं ना, त्याच्यामुळे सगळ्यांच्या लक्षात आहे. मग ते नंतर ती लिंकच सापडत नाही. त्यामुळे मे बी लोक ओके. जॉईन होत नसतील. नाही, खरंच चांगलं वाटलं आणि मी तुम्हाला सगळ्यांनाच कॉंग्रॅच्युलेट करेल की तुम्ही सायकोलॉजी हा इतका सुंदर सब्जेक्ट सिलेक्ट केला मास्टरसाठी. आय एम रिअली अप्रिशिएट. Thank फक्त you. ओके मॅम. मोटिवेट. हो, नक्कीच खूप सुंदर सब्जेक्ट आहे. तुम्ही जर इंटरेस्टिंग बनवला त्याला, म्हणजे समजून घेतला, एक स्टडी म्हणून नका बघू, एक इंटरेस्टिंग काहीतरी एखादी गोष्टीची हिस्ट्री कळतीये, तुम्हाला स्वतःचीच माहिती मिळतीये की आपण काय करतो. आपण जेव्हा एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला विचार केला का तुम्ही, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय काय विचार केला असेल आतापर्यंत? ह्या एजला येताना तुम्ही रोज रोज प्रॉब्लेम सॉल्व्ह करता का? हॅलो, बोला. हा मॅडम, आता तुमच्या विधानाला अनुसरून बोलतोय. हा फार इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, सायकोलॉजी. पण येस. आता या स्टेजला फक्त आहे ना, परीक्षा नको होती. पॉझिटिव्ह वेनी घ्यायचं. हो, आणि असंच म्हणतोय प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या याच्यावरच. परीक्षा नको होती, परीक्षा हाच एक प्रॉब्लेम आहे. आणि आता तुम्ही जे लेक्चर घेताय दॅट इज ऑल्सो वन प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, की आम्हाला समजतंय ते, आम्ही आयडेंटिफाय करतोय व्हॉट इज द सब्जेक्ट. गुड सर. आणि एक्झाम बघा, सायकोलॉजी आपल्याला स्ट्रेस काय असतो, कशामुळे येतो आणि कसा कमी केला जातो याचा डीप व्ह्यू देते. मग आपणच जर स्ट्रेस घेऊन सायकोलॉजीचा पेपर लिहितोय तर काय अर्थ राहील? स्ट्रेस घेऊन किंवा दडपण घेऊन नाही करायचं. काय होणार आहे जास्तीत जास्त? काय होणार आहे? कमी मार्क्स पडतील जास्तीत जास्त. पण जर समजून घेतला, ओन लँग्वेज मध्ये बरोबर. लिहा, काही बिघडत नाही. तुम्हाला काय अंडरस्टँड झालं, तुम्हाला ह्या स्टेजला पिटपॅट करायचंच नाही. स्टडीच्या 3 स्टेज असतात, एक मेमरी, त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग अँड रिफ्लेक्ट. टू एकदम पिटपॅट करून घेतात, ती असते मेमरी लेवल. आपण त्या लेवलला नाहीये. दुसरी आहे अंडरस्टँडिंग. अंडरस्टँडिंग लेवलला काय केलं जातं की समजून घेतलं जातं, जे समोरचा बोलतोय ना ऐकून घेतलं जातं. मग तिसरी ती रिफ्लेक्टिव्ह. हे काय आहे ह्याचं चिंतन मनन होतं. अरे ह्याचं यूज काय होऊ शकतो. तर आपण आहोत त्या रिफ्लेक्टिव्ह स्टेजला. लिंक करा, एक्झाम्पल्स क्रिएट करा, स्वतःचे एक्झाम्पल्स क्रिएट करा. जेव्हा आपण डिस्कस करतो ना, ते एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. जेव्हा तुमचं एक्झाम्पल लक्षात राहील ना, अरे त्यावेळेस ते एक्झाम्पल, म्हणून मी तुमच्याकडनं इनपुट्स घेते की तुम्ही सांगा एक्झाम्पल. त्यावेळेस तुमची कॉग्निटिव्ह प्रोसेस स्टार्ट होते. आणि आता शेवटचा जो चॅप्टर आहे मेमरी, तर 3 सेकंड म्हणजे 30 सेकंडच्या अबो जी मेमरी आपल्या लक्षात राहते ती लॉंग टर्म मध्ये जाते. ते कधीच विसरू शकत नाही.
इन्फिनिटी, फक्त रिपिटेशन लागेल. आणि मला वाटतं की थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, नंतर हे सगळे पार्ट जे छोटे छोटे ते मागच्या चॅप्टर मध्ये पण आले होते, युनिट्स मध्ये पण आले होते. सगळे इंटरकनेक्टेड आहे. आणि जेव्हा तुम्ही सातत्याने वाचत राहाल तुम्हाला आपोआप हे शब्द ओळखीचे वाटतील आणि मग तुम्हाला आणखीन अंडरस्टँडिंग येईल. रोज एक खूप नाही जमलं ना, रोज सकाळी जेव्हा पण लंच टाइम असेल काय असं मधल्या गॅप मध्ये डोळ्या घालून रोज घालवत चला चॅप्टर्स, काय आहे यातले पॉइंट्स काय आहेत. आपल्या अनकॉन्शियस माइंड मध्ये नकळत वाचत जातात. आणि आपण करत नसतो तरी आपल्या डोक्यात जेव्हा पण आपण शांत असतो नकळत ती थिंकिंग होत असते, अरे ह्याचं काय सांगितलं होतं, त्यावेळेस काय बोलले होते, त्यावेळेस काय एक्झाम्पल होतं, थिंकिंग मधले कोणकोणते पार्ट्स होते, थिंकिंग मध्ये आपण कोणत्या कॉग्निटिव्ह प्रोसेस यूज केल्या, हे रिलेट करा. तो इझी. ओके, लेट्स गो. गोल सेटिंग अँड अचिव्हमेंट. थिंकिंग मध्ये आपला एखादा गोल ठरलेला असतो. प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो म्हणजे काय, आपण एखाद्या गोल पर्यंत पोहोचतो. सकाळी आपल्याला ऑफिसला जायचं असतं सगळं आवरून, बरोबर. आपल्या डोक्यात असतं की आपल्याला वेळेत पोहोचायचं. गोल सेटिंग असते, सकाळी मला ऑफिसला इन टाइम पोहोचायचं. मग तुम्ही काय करता, त्याच्याशी ओरिएंटेड स्टेप्स घेता की नाही, की जर मला 10 वाजता ऑफिसला पोहोचायचंय, 8 वाजता ऑफिसला पोहोचायचंय, तर माझं स्टेप्स काय असतील, सकाळी लवकर उठणे. मग ठरलेली कामं कशी होतील, कोणत्या कामासाठी किती वेळ लागणार आहे मला, हे सगळं तुम्ही फाइंड आउट करणार ना. गोल ओरिएंटेशन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग इज इनहेरेंटली गोल ओरिएंटेड. इट इन्व्हॉल्व सेटिंग गोल्स, प्लॅनिंग स्टेप्स टू अचीव्ह देम अँड इव्हॅल्युएटिंग प्रोग्रेस. नंतर मोटिवेशन आणि पर्सिस्टन्स. तुम्ही रोज जे जाताय, कामाला जाता, ऑफिसला जाताय, काही तुमची ठराविक कामं आहे, तर तिथे तुम्ही काय करता, तुम्ही पर्सिस्टंटली करताय ना. सक्सेसफुल सॉल्व्हिंग प्रॉब्लेम्स कॅन बूस्ट मोटिवेशन. जेव्हा सक्सेसफुल होता तुम्ही, जेव्हा 7 ला उठता आणि 10 वाजता ऍक्युरेट तुम्ही कामावर पोहोचता, तर तुम्ही सक्सेस होता. मग तुम्ही काय विचार करता, मोटिवेट होता, अरे मी 7 वाजता उठलो तर मी व्यवस्थित कामावर पोहोचते. मग तुम्ही मोटिवेशन मिळतं तुम्हाला एखाद्या कामासाठी. सेल्फ एफिकेसी, reinforcing and belief in one's ability to tackle future challenge. जेव्हा तुम्हाला कळतं की मी 7 वाजता उठल्यावर 10 वाजता पोहोचू शकतो, मग एखाद्या दिवशी तुमचं काही प्रेझेंटेशन असेल, कोणाची व्हिजिट असेल आणि 9 o'clockला तुम्हाला पोहोचायचं, तर तुम्ही त्यानुसार प्लॅनिंग करू शकता की नाही. तुम्हाला तुमची क्षमता येते की मी किती वेळात ती गोष्ट करू शकतो किंवा शकतो, बरोबर. बरोबर. सोशल अँड कोलॅबोरेटिव्ह स्किल. Communication and collaborative skill. Communication and collaboration in group setting, group problem solving, enhance communication and collaboration skills. It involves sharing ideas, negotiating solution and working together towards common objective. आता आपल्या दोघांचा पण, म्हणजे ऍज अ टीचर म्हणून माझा आणि स्टुडंट म्हणून तुमचा गोल काय आहे, MA च्या एक्झामला चांगला सक्सेस मिळेल, बरोबर. मग आपण मिळून प्रयत्न करतोय. मी सांगण्याचा करते, तुम्ही ऐकण्याचा करता, अंडरस्टँड करण्याचा करता. मी तुमचे काही क्वेश्चन असेल तर ते सोडवण्याचा प्रयत्न करेल. मग जे आपलं कोलॅबोरेशन होतंय, आपलं कम्युनिकेशन होतंय, आपण एकत्र येऊन त्या गोल पर्यंत पोहोचवण्यासाठीचा प्रयत्न करतोय. नंतर सोशल कॉग्निशन. Collaborative problem solving helps develop social cognition, including empathy and understanding different perspectives. It fosters teamwork and enhances social interaction and relationship. झालंय का? झालंय का आपला सोशल कॉग्निशन? झालंय का आपल्या स्टुडंट आणि टीचर मध्ये? आपण एकमेकांना अंडरस्टँड करायला लागलोय का? आपलं टीमवर्क वाढतंय का? हो मॅडम. आणि वाढणार का? 100% दोन्हीकडनं आम्ही लक्षपूर्वक ऐकलं तर नक्कीच वाढणार आहे.
कारण तुमच्या बाजूने तुम्ही 100% देताय. आणि तुम्हालाही मोटिवेशन मिळेल की आम्ही व्यवस्थित रिस्पॉन्स करतोय. येस हा मॅम. नक्कीच. मला हा जो काउंट आहे आजचा 72 चा, हा जर पुढच्या सायकोमेट्रिक वगैरेला असेल तर मी अजून ह्याच्यात काय आणखीन तुम्हाला इंटरेस्टिंग स्टडीज देता येईल तो प्रयत्न करेन. आणि मला वाटतंय 100 की च्या तुम्ही पुढे ऍटलीस्ट नक्की मला आवडेल माझे सगळे स्टुडंट 100 अबोव्ह गेले तरी पण 100 पर्यंत पाडाल. जर तुम्ही पॉझिटिव्हली एफर्ट्स घेतले. इझी आहे. पहिलं तर हे डोक्यातून काढा की खूप हार्ड सब्जेक्ट. अजिबात हार्ड सब्जेक्ट नाही. मे बी लँग्वेज बॅरियर असू शकतात पण एकदा कन्सेप्ट क्लिअर झाल्यावर काहीच अवघड नाही राहत. आणि तुम्ही एकमेकांना हेल्प करा, डिस्कस करा मिळून. ग्रुप डिस्कशन मध्ये पण खूप सारं ज्याला जे समजले ते सांग. चालेल. प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स. प्रॅक्टिकली कुठे कुठे एव्हरीडे लाईफ मध्ये करतो. एज्युकेशन सिस्टीम मध्ये आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करतो. प्रोफेशनल कॉन्टेक्स्ट मध्ये करतो. हेल्थ आणि वेलबिंग साठी आपल्या चांगल्यासाठी पण आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करतो. सगळ्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग येते. मग आता टाइप्स ऑफ प्रॉब्लेम्स. आता कधी कधी काय असतो की वेल डिफाईन्ड प्रॉब्लेम असतो. वेल डिफाईन्ड प्रॉब्लेम कसा की तो प्रॉब्लेम कशामुळे आहे काय हे आपल्याला क्लिअरली माहिती असतं. समजा तुमची गाडी बंद पडली. तुम्हाला ठाऊक आहे तुम्ही जेव्हा निघालात ऑफिसला त्यावेळेस तुम्हाला माहिती होते की काटा रेडच्या पण खाली गेलाय, बिलो गेलाय. पण तरी तुम्ही काय म्हंटलात, चला झाली गेली तर गेली, पण मध्येच बंद पडली. म्हणजे तुम्हाला क्लिअर माहिती आहे गोल तुमचं काय, तुमच्या गाडीत पेट्रोल नाही, अडचणी आहे, मग त्या सॉल्व्ह करायच्या. बरोबर. बरोबर. नॉन सोल्युशन पाथ. तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला पेट्रोल टाकली की तुमची गाडी चालू होणार. स्ट्रक्चर इन्फॉर्मेशन आहे. ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया. वेल डिफाईन्ड प्रॉब्लेम. मॅथमॅटिकल प्रॉब्लेम. तुम्हाला स्टेप्स माहिती असतील तर तुम्ही ते बरोबर, तुम्हाला त्या स्टेप्स कशा आहेत ते जर एकदा त्या स्टेप्स मध्ये बसवता आलं तर तुम्ही 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. मेकॅनिकल रिपेअर. ब्रेक लागत नाही, ब्रेकची वायर तरी ब्रेक असेल किंवा अजून काही असू शकतं, मला एवढं टेक्निकल नाही माहिती. पण मेकॅनिकल प्रॉब्लेम, तुम्ही मेकॅनिकल कडे जाऊन ब्रेक लागत नाही म्हटलं की तो वायर चेंज करून देईल. प्रोग्रामिंग टास्क. काही लँग्वेजेस असतील, काही लँग्वेज रिलेटेड फॉर्म्युलेट लॉजिकल असेल तर त्या लॉजिक मध्ये जर टाकलं की तो पुन्हा सॉल्व्ह होतो. बेसिक अर्थमॅटिक एक्झाम्पल्स असू शकतात. मग सॉल्व्हिंग वेल डिफाईन्ड प्रॉब्लेमला कोणकोणते पॉइंट्स येतात? अंडरस्टँड द प्रॉब्लेम, डेव्हलप अ प्लॅन. हॅलो, कोणाला काही बोलायचंय का? हॅलो सोनाली मॅडम. हॅलो. सॉरी मॅम. ओके. माईक ऑफ ठेवा. कोणाला बोलायचं असेल तर रेज हँड करा आणि तुम्हाला काही सांगायचं असेल तर नक्की सांगू शकता. फक्त डिस्टर्ब होईल आपला क्लास याच्याकडे लक्ष द्या की डिस्टर्ब नाही झाला पाहिजे. ओके. जर स्ट्रक्चर प्रॉब्लेम आहे, तुम्हाला माहिती आहे की हा प्रॉब्लेम कशामुळे आला. अंडरस्टँड द प्रॉब्लेम, डेव्हलप अ प्लॅन. आता तुम्हाला माहिती काही 1 किलोमीटरवर पेट्रोल अनम्यूट करा बस. हो चालेल, चुकून झाला. ओके. तर वेल डिफाईन्ड प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला माहिती आहे आता गाडीत पेट्रोल संपलं हे तुम्हाला अंडरस्टँड झालं की अरे गाडीतलं पेट्रोल संपलंय. मग ह्याला सोल्युशन 1 किलोमीटरवर पंप आहे, पेट्रोल पंप तुम्हाला कळतंय. मग तुम्ही प्लॅन डेव्हलप करा. अरे मला तिथपर्यंत पोहोचायचंय. मग शक्कल कसं लावतात की एखाद्या गाडीवाल्याला म्हणतात की अरे मला तिथपर्यंत जायचं, मग तू जराशी पाय लाव माझ्या गाडीला, मी तोपर्यंत चालेल, असं ट्रिक वापरतात. बरोबर. मग तो डेव्हलप करता प्लॅन की असं असं करायचं, मग इम्प्लिमेंट करता, इव्हॅल्युएट करता सोल्युशन. मग ते चाललं असेल तर पुढच्या वेळेस कधी तो प्रॉब्लेम सेम आला तर तुम्ही तोच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं, किंवा त्याच्यातून तुम्ही रिफ्लेक्ट काय करता, घरातून निघताना पहिलं पेट्रोल भरायचं, रेडवर गेलं किंवा आदल्या दिवशीच पेट्रोल भरून ठेवायचं गाडी. बरोबर. रिफ्लेक्ट केलं Yes. तुम्ही. Yes. एखादा प्रॉब्लेम आणि तो तुम्ही सॉल्व्ह केला. कोणाकडे काही एक्सपिरियन्स आहे का? एनीवन. गाडी सोडून दुसरं काय?
की तो डिफाईन होता प्रॉब्लेम आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तो हँडल केला. लेडीज पैकी हॅलो. हा बोला रुपाली मॅडम. सेल्फ लाईफ बद्दल बोलताय का तुम्ही का दुसऱ्यांचे प्रॉब्लेम? नाही, मी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग बद्दल बोलतीये की तो प्रॉब्लेम हो. तुम्हाला क्लिअर माहिती होता की कशामुळे आहे आणि तुम्ही त्याच्यावर कसं प्लॅनिंग केलं आणि सक्सेस मिळवला. ओके ओके. तसे तर लाईफ मधले खूप सारे प्रॉब्लेम्स असतात आपण सॉल्व्ह करतो, पण असं स्पेसिफिक सांगायचं का? हा म्हणजे एक सगळ्यांना असं अंडरस्टँड झालं त्या प्रॉब्लेम वरनं माझ्या लक्षात येईल म्हणजे मला मूव्ह ऑन होता येईल. अच्छा अच्छा. हम्म. बरेच झाले असतात डेली ह्याच्यामध्ये आपल्या. हॅलो मॅम. हा, बरं ठीक आहे. बोला ना. मॅम, मी सांगू? हो हो सांगा ना सर. फॉर एक्झाम्पल मला कोल्हापूरला जायचं होतं. मी रेल्वेचं तिकीट बुक केलं, परंतु माझं रेल्वेचं तिकीट ऐन वेळेला कन्फर्म झालं नाही. तर ओके. लगेच त्याचा मी सेकंड ऑप्शन शोधला की मला ऑन दी स्पॉट कुठलं म्हणजे तिकीट मिळू शकतं. तर पैसे जातील परंतु ट्रॅव्हलचं तिकीट मला लगेच कन्फर्म होईल. आणि जे माझं गोल आहे की कोल्हापूरला सकाळी मॉर्निंगला पोहोचायचं, तर मी लगेच ट्रॅव्हलचं तिकीट ऑनलाईन किंवा फिजिकली जाऊन बुक करेल. आणि माझं जे गोल होतं की मला कोल्हापूरला मॉर्निंगला पोहोचायचंय ते मी अचीव्ह करेल. आणि सर तुमची Good. ट्रॅव्हल मध्येच बंद पडली तर पुढे आय मीन तो जस्ट ट्रॅव्हल वाल्याचा एलाबोरेट प्रॉब्लेम असेल. एलाबोरेट. चला रुपाली मॅडम तुमच्यासाठी एक फॅमिलीतलंच येते एक्झाम्पल की अचानक तुम्हाला कळालंय की तुमच्या घरी 10 लोक जेवायला यायचे, तर तुम्ही तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करा रुपाली मॅडम साठी? हो. प्रॉब्लेम आहे. अचानक जरी आले तर घरामध्ये जे काही वस्तू अवेलेबल आहे, जे काही सामान आहे, जी काही भाजी आहे, तर त्याच्यामध्ये एकतर पहिली गोष्ट मी ऍडजस्ट करू शकते. आणि जर माझ्याकडे जर थोडासा वेळ असेल तर पटकन मी कोणाला घरातल्या व्यक्तींना सांगू शकते मला ह्या गोष्टी आणून द्या पटकन. आणि दुसरी गोष्ट आपण शॉर्टकट मध्ये पण करू शकतो की आपण जास्त पदार्थ न करता फक्त आपण वरण भात जरी केला आणि एक भाजी चपाती जरी केली तरी सुद्धा पूर्ण जेवण ते होऊ शकतं. तर असं सॉल्व्ह करू शकते मी प्रॉब्लेम. आणि हो. सर्वात महत्वाची गोष्ट की मी स्वयंपाक खूप पटपट करते आणि खूप व्हरायटी मला येतात. अरे वा, म्हणजे मी राईट पर्सनला विचारलं, राईट पर्सनला राईट प्रॉब्लेम दिला तर वेल डिफाईन. आणि एका वेळेस 40 लोकांचा स्वयंपाक मी करू शकते आणि करते. गुड गुड गुड. बघा नकळत काय ना आम्हाला रुपाली मॅडम खूप चांगल्या म्हणजे कुक आहेत हे कळालं. थँक्यू. चलो आता सिग्निफिकन्स ऑफ वेल डिफाईन्ड प्रॉब्लेम. वेल डिफाईन्ड प्रॉब्लेम असेल तर efficiency. Well defined problem can solve efficiently using established method and algorithm. स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व्ह करू शकतो. बरोबर. त्यांनी पहिल्यांदा साहित्य आणलं, ते साहित्य तेवढ्या लोकांना पुरेल का ह्याचा अंदाज घेतला आणि मग त्यांच्या डोक्यात जो प्लॅन होता त्याच्यानुसार त्यांनी स्टेप बाय स्टेप प्रोसेस केली आणि 10 लोकांचं जेवण इन टाइम मध्ये तयार झालं. कन्सिस्टन्सी. द क्लिअर parameters and solution path ensures the consistency in the problem solving approach. This helps in achieving reliable and repeatable result. जर एकदा का रुपाली मॅडमनी 10 लोकांचं जेवण एवढ्या एवढ्या वेळामध्ये कसं ऍडजस्ट करून केलं हे जर त्यांच्या लक्षात आला, त्यांना सक्सेस मिळाला त्या ह्याच्यात, तर त्यांनी काय करतील पुढच्या वेळेस पण जेव्हा अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स येतील त्यावेळेस ते त्याच रुटीनचा यूज करू शकतात. नंतर लर्निंग अँड ऍप्लिकेशन. सॉल्व्हिंग वेल डिफाईन्ड प्रॉब्लेम्स हॅलो मॅम. हेल्प्स. हा बोला. याच्यावरती एक पियाजे या शास्त्रज्ञाची मानसशास्त्रज्ञाची थेअरी होती मॅम. सुलतान नावाच्या चिंपांजीवरती हा प्रयोग केलेला. त्याला पिंजऱ्यात ठेवून त्याच्यासमोर केळीची फणी ठेवलेली आणि त्याला 3 छोट्या छोट्या काट्या पियाजेटची दिलेल्या. थेरी नाहीये ती सर. पियाजेटची थेरी नाहीये ती. कोणाची आहे पण मॅम? ठीक पण आहे. ते सेम सुटेबल होती का या एक्झाम्पलला? हा बरोबर आहे ती.
पण त्यांनी इनसाइट यूज केलं सर. इनसाइट लर्निंगची आहे ती थेरी. ओके. इनसाइट लर्निंगची थेरी आहे ती. सुलेवानची का आणखीन कोणाची आहे, पण पियाजेची नाहीये ती. त्यांनी इनसाइट लर्निंग कशी होती की त्यात त्यांनी आसुबेल मॅडम. हा बोला. आसुबेलची आहे मॅडम ती. आसुबेल. हा, मला एक्झॅक्टली ते ह्यांचं नाव नाही लक्षात आहे. शास्त्रज्ञ आसुबेल शास्त्रज्ञ. हा ठीक आहे. तर त्यांनी हा, काय आय केलं थिंक होतं त्यांचीच की आहे मॅडम. हा, एका चिंपॅन्झीच्या इथं केळी अशी लटकवली होती आणि तिथं बॉक्सेस पडले होते. तर त्यांनी हा एक मिनिट, हे ग्राम्स ची एक थेरी आहे की कशा पद्धतीने आपण थिंक करतो. तर आपण आपल्या ह्याच्या लिंकनी चाललो होतो, पण आता विषय निघाला म्हणून मी आता तुम्हाला सांगते की ग्राम सायन्सचं म्हणणं काय की एखादा प्रॉब्लेम असेल तर आपण काय करतो की शोधतो, त्याचं आन्सर शोधण्याचा प्रयत्न करतो. पण जर तो मिळाला नाही तर आपण काय करतो, सोडून देतो थोड्या वेळासाठी. पण आपण इन्क्युबेशन म्हणजे आपल्या डोक्यात अनकॉन्शियसली ते चालू असतं आणि मग अचानक तुम्हाला आहा मुवमेंट येतो. अरे, म्हणजे असं विचार करता करता अचानक तुम्ही ते सोडून देता. तुम्ही खूप प्रयत्न केलेला असतो आणि मग असं वाटतं जाऊ दे आता नाही करत, नंतर बघू. आणि मग तुम्हाला अचानक त्याचं सोल्युशन सापडतं. त्याला आहा मुवमेंट होतात आणि नंतर ते अप्लाय केलं जातं. तसंच जे आता सरांनी जी थेरी सांगितली चिंपॅन्झीची, की ते इनसाइड लर्निंग म्हणजे कसं शिकतं. मग तो ती केळीपर्यंत पोहोचायचं. मग त्याच्या इथे ते बॉक्स पडलेले असतात. मग ते बॉक्स एकावर एक, मग त्याने ते मोठा बॉक्सच खाली ठेवला पाहिजे, छोटा बॉक्सच वरती ठेवला पाहिजे, हे काही चिंपॅन्झीला शिकवलं नाही. पण त्यांनी त्याची अनकॉन्शियसली त्याने ते बिल्डअप केलं इनसाइड म्हणजे आतून, आणि तो त्या बॉक्सवर चढून त्याने ती केळी उतरवली. अशी आहे ती. इतक्या सुंदर थेरीज आहे ना, इंटरेस्टिंग वाटतात. आणि तुम्ही वाचत चला ह्याच्याशी रिलेटेड काय काय आहे. कारण की आपलं लिमिटेड टायमिंग आहे, त्यामुळे मला जे सिलेबस आहे त्यातलं सांगावं लागतं. ओके, चालेल. लर्निंग, ऍप्लिकेशन, मेजरमेंट आणि इव्हॅल्युएशन. आता इल डिफाईन प्रॉब्लेम म्हणजे मला माहिती नाही की हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे. अँबिगियस गोल असतात, अनसर्टन कॉन्स्टंट असतात, अनडिफाईन्ड सोल्युशन पाथ असतात, कॉम्प्लेक्स इन्फॉर्मेशन असते, सब्जेक्टिव्ह क्रायटेरिया. तुमच्या गाडीत तुम्ही रात्री पेट्रोल भरलंय, सर्व्हिसिंग केलेली आहे 2 दिवसापूर्वी आणि अचानक तुमची गाडी बंद पडते. तुम्ही आतापर्यंत ह्या अगोदर जेवढे सांगितल्या होत्या गोष्टी ते सर्व केल्यात, पण तरी तुमची गाडी स्टार्ट होत नाही. तो प्रॉब्लेम कसा असेल? अनडिफाईन्ड आहे ना, तुम्हाला फाइंड आउट होत नाहीये. मग तुम्ही तुमचं सब्जेक्टिव्ह क्रायटेरिया, कॉम्प्लेक्स इन्फॉर्मेशन सगळी वापरली, पण काही कनेक्ट होत नाहीये. मग अशा वेळेस काय असतो, अँबिगियस गोल असतो, अनसर्टन कॉन्स्टंट असतात की तुम्हालाच कल्पना नाही की कोणत्या गोष्टीमुळे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. अनडिफाईन्ड सोल्युशन पाथ, तुम्हाला माहिती नाही पेट्रोल आहे पण चालत नाही, किंवा आणखीन काय प्रॉब्लेम झाला, कचरा अडकलाय, समहाऊ असा प्रॉब्लेम आहे की तुम्हाला माहित नाही. तुमच्याकडे जेवढे पण आहेत, the problem involves complex interconnected variables and often requires gathering and synthesizing information from various sources. The relevant data may be dispersed or not immediate apparent. म्हणजे तुमच्या लक्षात येत नाही आता काय करू, कचरा अडकलाय, हे झालंय, ते झालंय, कसं सॉल्व्ह करू. सब्जेक्टिव्ह क्रायटेरिया, द क्रायटेरिया फॉर इव्हॅल्युएटिंग सोल्युशन मे बी सब्जेक्टिव्ह or open to interpretation. Success may be measured by various standards but not universally agreed upon. म्हणजे खूप सारे प्रत्येक जण आपल्या सब्जेक्टनी, म्हणजे मला वाटेल की मी मेकॅनिक कडे गेले पाहिजे, किंवा दुसऱ्याला वाटेल नाही चालेल थोडंसं अजून नाही का गिअर वाढवून किंवा हे करून गाडी चालू जाईल, कोणी धक्का मारून, म्हणजे वेगवेगळ्या प्रत्येक जण सब्जेक्टिव्हली त्याच्यावर सोल्युशन शोधतो इल डिफाईन प्रॉब्लेमवर. समजा घरी पाहुणे येणार आहेत, पण ते पाहुणे किती येणार आहे ह्याचा काउंट माहित नाहीये, किती वाजता येणार आहे ह्याचा काउंट माहित नाहीये, असा प्रॉब्लेम आला तर रुपाली मॅडम तुम्ही काय करा? जरी आपल्याला माहिती नाहीये किती वाजता येणार आहे आणि किती लोक येणार आहे,
तरी सुद्धा आपण प्रिपरेशन मध्ये असणार आहे की कोणीतरी येणार आहे घरी, हे तर आपल्याला माहिती आहे ना. त्यासाठी आपण काहीतरी तयारी तर करूनच ठेवणार की जेवढे पण लोक येतील की मी काय इझी वे करू शकते, जे सोपं आहे आणि कमी वेळात होईल, असे मी ठरवून ठेवेल. किती का लोक येईना. मॅडम मेन प्रॉब्लेम असा असू शकतो की यू आर ट्रॅव्हलिंग समवेअर आणि अचानक ट्रॅफिक जाम झालाय. यू डोंट नो का, म्हणजे युजली ट्रॅफिक नसते त्या रस्त्यावर, बट ट्रॅफिक जाम झालं. नाव यू डोंट नो कसं जायचं, तुम्हाला माहिती नाही, तिथं गुगल मॅप चालत नाहीये. सो मे बी हा प्रॉब्लेम त्या कॅटेगरीत येऊ शकतो. हा, इल डिफाईन म्हणजे आपल्याला त्याच्या स्टेप्स माहित नाही, की त्याचं रिझन माहित नाहीये, की त्याच्यात एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम झालेला नाहीये. आणि प्रत्येक जण आपल्या कॉग्निटिव्ह ॲबिलिटी प्रमाणे विचार करतो की ह्याच्यावर सोल्युशन काय करायचं. बरोबर. काही अप्रोचिंग लोक सांगतो ऍक्सिडेंट झालाय, काही लोक सांगताय रस्ता रोको आहे, आणि तुम्हाला माहितीच नाही काय. सो दॅट विल कम. ओके, ठीक आहे. म्हणजे मला तिथपर्यंत पोहोचायचंय, ज्या गोल पर्यंत मला पोहोचायचं, तिथं पोहोचण्यासाठी जे अडथळा आहे तो अडथळा मी कसा पार केला जाईल. ओके, ठीक आहे, गुड. सगळ्यांनी बोला, सगळ्यांनी आपले इनपुट्स द्या. कोणाला एक्झाम्पल द्यायचं असेल तर तुम्हाला वेलकम आहे, तुम्ही ग्रुपमध्ये बोलू शकता. हॅलो मॅम. हा, बोला. पाहुणे येणार असतील जास्त तर आपण आधी थोडे जास्त तांदूळ वगैरे साफ करून ठेवू शकतो. वाटण थोडं जास्त करू शकतो. एक्स्ट्रा लसूण वगैरे साफ करून ठेवू शकतो, की ते जास्त जरी आले तर पटकन धुवून आपण लगेच भात लावू शकतो. डाळ वगैरे थोडी जास्त काढून किंवा भाजीपाला थोडा जास्त साफ करून ठेवू शकतो साईडला. जेवढे येतील तेवढ्याच्या हिशोबाने आपण तो भाजी ती करू शकू. आता आणखीन एक प्रॉब्लेम झाला ज्योती मॅडम. मी 20 लोकांची भाजी बनवली, पण त्याच्यात मीठ जास्त पडून गेलं माझ्याकडे. आता मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. मग त्यात आपण बटाटा वाढवू शकतो किंवा मग लिंबू जरी पिळला तरी ती खारट भाजी प्रमाणात होऊ शकते. बटाटा उकडून टाकला तर तो बटाटा ते मीठ ओढून घेऊ शकतो. ओके, हॅलो. चालेल. थँक्यू. किंवा क्वांटिटी थोडीफार काहीतरी ग्रेव्ही वगैरे करून तरी ते मीठ सम प्रमाणात येऊ शकतं. गुड. असंच मी बोलण्यासाठी सगळ्यांना मोटिवेट करतेय. त्यामुळं ओके, छान वाटलं. तुम्ही सगळेजण इनपुट्स देताय आणि असेच देत जा. ओके, ठीक आहे, चालेल. अप्रोचिंग इल डिफाईन्ड प्रॉब्लेम, क्लेरिफाय द प्रॉब्लेम, गॅदर द इन्फॉर्मेशन, डेव्हलप अ मल्टिपल अप्रोच. काय ऑप्शन्स आहेत माझ्याकडे, त्याच्यासाठी गॅदर करणारी इन्फॉर्मेशन काय काय, त्यांना काय आवडू शकतं, मला तिथपर्यंत पोहोचायचं तर काय करू शकतो, मी पायी जाऊ शकतो का टू व्हीलरचे हेल्प घेऊ शकतो जेव्हा ट्रॅफिक मध्ये म्हणजे वेगवेगळे अप्रोच आपण फाइंड आउट करतो. इटरेटिव्ह टेस्टिंग अँड फीडबॅक, विचार करता की मागच्या वेळेस मी ट्रॅफिक होतं तर मी चालत गेलो पण मला लेट झालं, तर आता कोणाची बायसिकल मिळते का किंवा काय, म्हणजे दुसरं ऑप्शन फाइंड आउट करतो. कोलॅबोरेटिव्ह आणि कन्सल्ट, engage with stakeholders, experts, and other individuals who may have insight or experience related to the problem. जर आपल्याला माहित नाही तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा तर आपण काय करतो, ज्यांनी अगोदर तो फेस केलाय अशा लोकांचं हेल्प घेतो किंवा विचारतो. कोलॅबोरेशन कॅन प्रोव्हाइड अ डायव्हर्स पर्स्पेक्टिव्ह अँड इन्हान्स प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एफर्ट्स. जेव्हा आपल्याला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, लहान मुलं येतं किंवा घरात एखादा डब्बा आपल्याला ओपन होत नाही, अचानक पॅक झालाय माहित नाही, तर आपल्याला जमत नाही, मग ज्याची ताकद जास्त असते त्याच्याकडे देतो जरा खोलून दे म्हणून. लेडीजचं तर असतं. आता जेंट्सच्या टाईपनी एखादा एक्झाम्पल द्या की असा एखादा प्रॉब्लेम आला आणि तुम्ही हेल्प घेतली त्यात. किंवा ऍडमिशन घ्यायचंय, मुलं आजकाल स्टुडंट असतात, म्हणजे पॅरेंट्सला विचारतात कधी, किंवा त्या क्षेत्रात ज्याने. मॅडम. हा, बोला. मी सांगू? हा, सांगा. एक वन बाय वन बोला. आता सर, समजा जर मी ट्रॅफिक मध्ये फसलो असेल आणि मला माहित नाहीये की मला तर एका सर्टन लोकेशनला जायचं आहे, तर मी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी माझा जो त्या फील्ड मधला, जसं की त्या रूटनं रोज ये जा करणारा जो मित्र आहे त्याला फोन करून मी विचारेल की अरे मी या लोकेशनला ट्रॅफिक मध्ये अडकलो आहे, त्याला ऑप्शनल दुसरा रस्ता कोणता आहे तू सांगू शकेल का, असं मी मित्राची हेल्प घेईल.
गुड गुड. आणखीन कोणी आवाज दिलता? हॅलो, अजून कोणाला सांगायचं होतं काही? हा मॅम. हॅलो. हा बोला ज्योती मॅडम. हॅलो. हा मी कुकरचं सांगू शकते मॅम. जर हा. कुकर मध्ये गावपासून ते आटे काही वेळेस खराब होता आणि तो जर उघडत नसेल तर आपण त्याला ऑइल वगैरे सोडून ते झाकण सुद्धा उघडू शकतो. म्हणजे ते म्हणजे आमच्याकडे एक इन्सिडेंट झाला होता तसा. माझ्या भावाचा मला कॉल आलेला होता तर त्यांनी विचारलं अगं आम्ही बरेच वेळ झालो प्रयत्न करतोय, वेळ पण खूप झाला, कुकरचं झाकण उघडतोय पण उघडतच नाही. मग मी काय करू? मग मी खूप विचार केला, म्हटलं आता ते ठोकून ते आटे तर काही निघणार नाही. मग त्याला म्हटलं त्याला उलटा मार, त्याच्या साईडने ऑइल सोड खाण्याचं, तर त्याच्याने ते थोडं आटे त्याचे सैल होतील आणि त्याच्यात ऑइलची गॅप तयार होईल. मग त्याच्याने ते झाकण लवकर निघेल. म्हणजे तुम्ही दुसऱ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. मोर नॉलेजेबल पर्सन. गुड. चलो थँक्यू सर. ठीक है. Significance of ill-defined problem, complexity and real-world relevance. Ill-defined problem reflect the complexity and uncertainty often found in a real-world situation. Addressing this problem helps develop critical thinking, adaptability and problem solving skill and dynamic context. म्हणजे आपण ज्यावेळेस अनरियल म्हणजे जो वेल डिफाईन्ड प्रॉब्लेम नसतो तर अशा वेळेस तुम्ही काय करता की थिंक करता की काय करताय. जसं मॅडमनी थिंक केलं की ऑइल सोडलं तर गॅप मिळेल आणि तो ओपन होईल. हे क्रिटिकल थिंकिंग केलं त्यांनी आणि त्यांच्या समोरच्यांनी ते अडॉप्ट केलं आणि ते स्किल्स त्यांनी त्या डायनेमिक्स मध्ये चेंज केलं. अरे पुढच्या वेळेस त्यांनी जे आता सोल्युशन मॅडमनी सांगितलं ते यूज केलं. म्हणजे हे काय होतं की बदलत राहतं, ऍड ऑन होत असतं. आणि जेव्हा असा प्रॉब्लेम येतो की जेव्हा आपल्याला त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन माहित नाही त्यावेळेस आपण काय करतो? क्रिटिकल थिंकिंग करतो, डीपली थिंकिंग करतो की काय करता येईल त्याचा विचार करतो, डायव्हर्जन सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करतो. हे चालेल का, ते चालेल का, ते चालेल का. इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी, कोलॅबोरेशन इन कम्युनिकेशन आणि स्किल डेव्हलपमेंट. आता theories and models of problem solving. Algorithmic approach. The algorithmic approach. किती लेट जॉईन होत आहे? 1-1.5 तास झाला आणि आता जॉईनिंग करताय. जरा इन टाइम जॉईन करत चला प्लीज. म्हणजे सगळ्यांना काय कोणतं युनिट आहे ते सुरुवातीपासून कळेल. मध्येच तुम्ही कनेक्ट केलं तर ते कळणार नाही. उद्यापासून इन टाइम प्लीज करा. Procedure to achieve desired outcome or solve specific problem. Algorithms are well-defined sequences of actions or rules designed to perform a task or solve problem. Here, a detailed explanation of the algorithmic approach. म्हणजे एखादं सिस्टमॅटिक आपल्याला वेल डिफाईन्ड असेल प्रॉब्लेम तर आपण कसं स्टेप वाईज तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो असं त्यांचं सांगणं आहे. ते अप्रोच स्टेप बाय स्टेप प्रोसिजर. डिफाईन इनपुट्स आणि आउटपुट. तुम्हाला कन्फर्म माहिती असतं की ह्याच्यातून इनपुट्स काय द्यावे लागेल तेव्हा आउटपुट बाहेरच येईल. डिटर्मिनिस्टिक. गिवन द सेम इनपुट्स अँड अल्गोरिदम विल प्रोड्यूस द सेम आउटपुट. जे तुम्ही इनपुट देणार त्याच्यातून आउटपुट काय येणार हे फिक्स आहे की तुम्ही पेट्रोल टाकलं तरच गाडी चालणार आहे. बरोबर, ही स्टेप्स आहे. जर तुम्हाला गाडी चालवायची आहे तर गाडीला पेट्रोल लागणार आहे, हे ठरलेलं आहे. आणि झाला प्रॉब्लेम सॉल्व्ह की टर्मिनेशन, इफिशियन्सी मिळते. 100% अल्गोरिदमनी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. कंपोनंट्स ऑफ द अल्गोरिदम, इनिशियलायझेशन, प्रोसेसिंग आणि टर्मिनेशन. ह्या 3 अल्गोरिदम म्हणजे काय? स्टेप बाय स्टेप आणि परफेक्ट सोल्युशन मिळतं, त्याला अल्गोरिदम म्हटलं जातं. कळतंय? हॅलो, हो मॅडम. पोळ्या करायच्या तर तुम्हाला पीठ मळावंच लागेल. पोळ्या करायच्यात आणि तुम्हाला त्याचं गव्हाचं पीठच मळावं लागेल. ज्वारीचं पीठ मळून चपात्या करता येईल का? चपातीचं पीठ मळावं लागेल, गोळे बनवावे लागतील, लाटावे लागतील आणि मग भाजावे लागतील. ही झाली अल्गोरिदम. जर तुम्हाला चपाती खायची आहे तर तुम्हाला ह्या स्टेप्स फॉलोच करावे लागतील. इनपुट काय झालं? पीठ, पाणी, मीठ हे इनपुट्स. गॅस, तवा, पोळपट लाटणं हे सगळे लागेल आणि स्टेप बाय स्टेप प्रोसेस केल्यानंतरच पोळी मिळेल. बरोबर?
ऍडव्हान्टेज ऑफ द अल्गोरिथमिक अप्रोच काय आहे? प्रिसिजन अँड क्लिअरिटी. रिप्रोड्युसिबिलिटी म्हणजे आपण तेच रिपीट करणार. इफिशियन्सी, तुम्हाला 100% सोल्युशन मिळणार. आणि ऑटोमेशन म्हणजे आपोआप होणार. लिमिटेशन काय आहे? कम्प्युटर सायन्स अँड प्रोग्रामिंग ऍप्लिकेशन्स आहेत. ओके. डेटा अनालिसिस ठरलेले आहेत, स्टेप्स आहेत, त्या स्टेप्सनीच तुम्हाला जावं लागेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता खूप सारे रोबोट वगैरे युज केले जातात. बऱ्याच ठिकाणी सीएनसी मशीन्स असतात, कम्प्युटर ऑपरेटेड मशीन्स असतात. ठरलेल्या गोष्टी टाकल्या की तुम्हाला आता ChatGPT आहे, हे तिथं तुम्हाला ठराविक जर इनपुट दिले तर तुम्हाला जे हवंय ते आउटपुट त्याच्या रिलेटेड तुम्हाला मिळणार. बरोबर. ऑपरेशनल रिसर्च आहे, ऑपरेशन्स असतात. Algorithm are employed in operation research for optimizing resource allocation, scheduling and logistics. ऑपरेशन रिसर्च मध्ये यूज केला जातो की कोणत्या स्टेपनी कोणता आउटपुट येतो. कळतंय? हॅलो, येस मॅम, येस. आवाज येतोय? हो हो. ओके. आता प्रॉब्लेम सॉल्व्हिंग तीन प्रकारे होते ऍक्च्युली. एक असते ट्राय आणि एरर, नंतर ऑल्गोरिथमिक म्हणजे स्टेप बाय स्टेप, आणि बरोबर ट्राय आणि एरर असते. नंतर इनसाइट क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, जो आपण गोरिलाचं सरांनी सांगितला तो एक असतो इनसाइट क्रिएटिव्ह प्रॉब्लेम. त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप अल्गोरिदम असतो. आणि ट्राय आणि एरर याच्यात आपल्याला माहित नसतं की ह्याच्यानी सोल्युशन मिळेलच की नाही, फिक्स माहित नसतं आपल्याला. इनसाइट मध्ये पण सांगता येत नाही, पण अल्गोरिदम मध्ये 100% तुम्हाला सोल्युशन मिळतं. आणि चौथा टाईप आहे ह्युरिस्टिक. बेसिक नॉलेज असतं, मेंटल शॉर्टकट्स असतात, रूल्स ऑफ थंब म्हटलं जातं त्याला ह्युरिस्टिक म्हटलं जातं. शॉर्टकट्स यूज केले जातात, पण तुम्हाला डेफिनेट सोल्युशन मिळेलच असं नाहीये त्याच्यात. की फीचर ऑफ ह्युरिस्टिक अप्रोच: प्रॅक्टिकलिटी, approximation, flexibility, efficiency. Heuristic are designed to be practically and feasible, allowing individual to make a decision and solve problem quickly, often with limited information. जसं मॅडम कोणत्या मॅडम होत्या, रुपाली मॅडम, त्यांनी सांगितलं की मी अगदी एकदम परफेक्ट कुक आहे आणि मी कमी वेळात जास्त स्वयंपाक व्यवस्थित छान बनवते. ही त्यांची प्रॅक्टिकलिटी आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची फिजिबिलिटी आहे. जेव्हा मास्टर बनतो तर त्यावेळेस आपण खूप जास्त वेळ लागणारे पण काम कमी वेळात करतो. अप्रोक्सिमेशन: ह्युरिस्टिक प्रोव्हाइड्स अ सोल्युशन दॅट आर अप्रोक्सिमेशन रॅदर दॅन द एक्झॅक्ट आन्सर. म्हणजे जवळपासचं अंतर, म्हणजे त्या कन्फर्म नाही सांगू शकत की मी ह्या वेळात एवढं काम करेलच. अप्रोक्सिमेशन नाही, पण एक ठराविक, टेंटेटिव्ह. दे फोकसेस ऑन फाइंडिंग गुड इनफ सोल्युशन रॅदर दॅन द परफेक्ट वन. मला 10 लोकांचं जेवण बनवायचंय, मी बनवेल, पण ते परफेक्ट बनेल की नाही हे मला नाही माहिती, पण मी बनवण्याचा प्रयत्न 100% करणार. मी ह्युरिस्टिक वापरणार का, तर माझी प्रॅक्टिस आहे त्याची. फ्लेक्झिबिलिटी: ह्युरिस्टिक मेथड आर फ्लेक्झिबल अँड कॅन बी अडॉप्टेड टू अ डिफरंट टाइप्स ऑफ प्रॉब्लेम अँड कॉन्टेक्स्ट. कदाचित माझी मागच्या वेळेस ती भाजी चांगली झाली नव्हती फास्ट केल्यामुळे, मग मी दुसरी वापरेल, चेंज करेल, मी माझा संदर्भ चेंज करेल, कॉन्टेक्स्ट बदलेल. किंवा मी गाडीचा आलेला प्रॉब्लेम ह्यावेळेस ह्या पद्धतीने नाही सॉल्व्ह झाला, अजून कोणती तरी टेक्निक वापरेल. इफिशियन्सी: ह्युरिस्टिक एम टू रिड्यूस द कॉग्निटिव्ह लोड. जो लोड आलेला असतो तो कमी करायचा असतो. अरे बापरे, आता मला लवकर पोहोचायचंय, मग त्यासाठी मी शॉर्टकट काय करेल, जाऊ दे आता गाडी बंद पडली, कोणाकडनं तरी लिफ्ट घेतो आणि ऑफिसला जातो, गाडी बाजूला लावतो जवळ कुठंतरी सेफ्टी कर. फाइंड आउट करता सोल्युशन का, तर तो कॉग्निटिव्ह लोड येतो तुमच्यावर. एकदम 20 लोक येणार, माझ्या डोक्यात लोड एवढं करू, मग मी काय करणार, सेफ सोल्युशन. कोण कोण माझ्या मदतीला येऊ शकतो, अगं एवढ्यांचं जेवण बनवायचं, लवकर येतो, हे सामान घेऊन ये, ते सामान घेऊन ये, मला लिमिटेड. मी शॉर्टकट्स यूज करणार. मग टाइप्स ऑफ ह्युरिस्टिक काय आहे? अवेलेबल ह्युरिस्टिक. अवेलेबल जे मागच्या वेळेस मी तुम्हाला डिफाईन केलं होतं की नाही, अवेलेबल जे तुम्हाला दिसते खबर ते वापरणार. अवेलेबल जी पण माहिती आहे त्याचा यूज करून सोडवणार. किंवा जो मी
ज्या प्रॉब्लेमला मी फेस केलं हे अगोदर, की हा ही सब्जी खूप छान बनवू शकते मी कमी वेळात जास्त लोकांची, हे माझ्याकडे उदाहरण आहे, तर मी तेच बनवणार. पण एखादा अशी भाजी आहे की जी बनवली आणि फेल झाली, मला सगळ्यांची बोलणी खावी लागली, काय बनवलंय जेवण, तर मी पुढच्या वेळेस ते नाही करणार. म्हणणार, मी सगळ्यांना सांगणार, बापरे ती भाजी कधीच बनवायची नाही जास्त प्रमाणात. हे मी स्वतःचा एक्सपिरियन्स घेतला आणि त्यावरनं मी कन्क्लुजन बनवलं. People judge the probability of an event based on how much it reassembles a typical case of prototype. General. This can lead to error if the similarity does not align with the actual probability. Example, assuming someone is a librarian because they fit the stereotype of a librarian, even if the actual probability of them being a librarian is low. म्हणजे एखादं चांगलं पुस्तक वाचतोय, पुस्तकं ठेवतोय, तर आपण काय म्हणणार, हा चांगला लायब्रेरियन होईल, कारण की आपल्याला दिसते तेवढीच इन्फॉर्मेशन आहे का? नाही, त्याला सवय आहे की त्याची पुस्तकं तो व्यवस्थित लावू शकतो, वाचायला घेतो, व्यवस्थित ठेवतो, घरात तो व्यवस्थित करतो, म्हणून तो लायब्रेरियन बनेल का? नाही. आपण फक्त अवेलेबल ह्याच्यावर हे करतो. अँकरिंग आणि ऍडजस्टमेंट. आता खूपदा एक एक्झाम्पल देते. मुलगी पाहायला जातो किंवा मला माहित नाही जातात की नाही, पण सहसा मुलगी पाहायला येतो तेव्हा मुलाचं खूप कौतुक केलं जातं की मुलगा असा तसा, आई वडील करतात. पण रिअल मध्ये काही डिफॉल्ट पण असतात. तसंच सगळा स्वयंपाक जरी मुलीने केला नसेल तरी तिचं कौतुकाने केलं जातं की नाही, आमची मुलगी खूप छान स्वयंपाक करते. का? तर त्यांचं तो फिक्स माइंड आहे, आपली मुलगी आहे आणि तिने एक आयटम बनवलं होतं, तो खूप सुरेख केलता, तर इन फ्युचर पण ती बनवू शकते. किंवा आणखीन एखादं उदाहरण, की एखादा व्यक्ती आपल्यासोबत खूप चांगला आहे, पण त्यांनी दुसऱ्याला काहीतरी खूप म्हणजे वाईट बोललाय किंवा काय, म्हणून त्याला नावं ठेवली जातात. तर आपण काय म्हणणार, आपल्याकडे काय एक्सपिरियन्स आहे, त्याचा चांगला एक्सपिरियन्स आहे, तर आपण काय म्हणणार, नाही तो चांगला आहे. पीपल स्टार्ट विथ अन इनिशियल एस्टिमेट and adjust based on the additional information. The final decision is often biased towards the initial anchor. कळतंय? हॅलो, आवाज येतोय माझा? येस मॅडम, येतो. एक्झाम्पल कळतंय अँकरिंगचं? हो. म्हणजे आपले जर लोक असतील तर आपण त्यांचं खूप कौतुक करतो, तो दुसऱ्याशी कितीही काही असेल तर. अँकरिंग पॉइंट ठरलेला आहे, इनिशियल आपल्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे त्याच इन्फॉर्मेशनवर आपण बायस करतो. ट्राय आणि एरर, जे पण अवेलेबल आहे प्रयत्न करतो. ट्राय झालं तर ठीक, नाही झालं तर ठीक आहे, पुढच्या वेळेस नाही करायचं. मीन्स अँड एंड अनालिसिस. मीन्स अँड एंड अनालिसिस मध्ये काय, एखादा गोल आहे, आता तुम्हाला ऑफिसला जायचंय, मग त्या ऑफिसला जाण्यासाठी तुम्हाला डबा बनवायचा आहे, तुम्हाला आणखीन काय फायली कम्प्लीट करायच्या, ह्या खूप साऱ्या स्टेप्स आहेत. मग तुम्ही काय करणार, तुम्ही गोल डिवाइड करणार. डबा म्हणणार, मिसेसला सांगणार मला जेवण ह्या वेळेत पाहिजे, तू सांग मला भाजी काय आणून द्यायची, मी तुला आणून देते, काय हेल्प हवी आहे ती हेल्प करतो, पण मला ह्या वेळेस मला डबा रेडी पाहिजे. मग मला माझे ड्रेस प्रेस करून ठेवला पाहिजे जर मला 9 वाजता ऑफिसला पोहोचायचं. म्हणजे मी काय करणार, त्या गोल पर्यंत पोहोचण्यासाठीचे छोटे छोटे गोल करणार. मीन्स अँड एंड अनालिसिस. आणि मग ते छोटे छोटे गोल सक्सेस करण्याचा प्रयत्न करणार. का? तर तुम्हाला त्या एंड गोल पर्यंत जायचं. हिल क्लाइम्बिंग म्हणजे मॅडम, एका वेळी एक स्टेप. हा बोला. हॅलो मॅडम, तुम्ही किती वेळ घेणार आहे अजून? किती राहिलंय? कारण बरंच प्रोफेसर राहिलंय जनराव मॅडम. यांचा हुजूर पगावाल्यांचा प्रॅक्टिकलचा घेणार होते 9:30ला येस, गुगल राईट. याच्यावरती. हो का? हो मग मॅडम. फास्ट घेऊ का मी? जास्त मॅडम हे आपण नाही. नाही, कारण बरंच बाकी आहे अजून, 7, 8 2 सेक्शन बाकी आहेत. आपण उद्या घेऊयात का? म्हणजे मग ते घाई नाही होणार आणि मग ठीक आहे. पुढचं मीन्स कंटिन्यू एंड करू. मी हे केलेलंच आहे, तुम्हाला आता कन्फर्म सांगितलेले तेच पुढे आहे. मीन्स एंड एंडचे मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगितलंय. कारण 7.5, 6, 7 3 सेक्शन बाकी आहेत. बरं ठीक आहे. 7.5 ना? ओके. 7.5 टू किती राहिले? 6 आणि 7 पण आहे. 9:30 वाजता आहे का? ओके.
झालं, एकच राहिलंय माझं. बरं ओके ठीक आहे, मॅडम, 5 चालेल. एक मिनिटात उगाच घाई करण्यापेक्षा ठीक आहे, मी हा पॉइंट तुम्हाला उद्या लेक्चर स्टार्ट झालं की सांगते. आपण हे स्टार्ट करू याच्याने आणि मग पुढचं सेशन कंटिन्यू ठीक आहे, चालेल, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, मग मी क्लोज करते. करू. ओके, थँक्यू मॅम. थँक्यू.